त्याला सांगितलं पोरावो आता काळजी करू नका, मी म्हणलो डोळे झाका की डोळे झाकायचे, आपण सगळे बाहेर जाणार, फक्त माझं ऐकायचं, डोळे कोणी उघडे करू नका. भगवंतांनी हे सगळ्यांना सांगितलं आणि गवळणी महाराज तिकडून नुसत्या धावतच आल्या. सांज सकाळी भला त्यावेळी घरामध्ये घुसला, म्हणजे हे सकाळचेच भारी कसे आले म्हणून गवळणी तिकडून धावतच सुटल्या. काय भानगड, काय गडबड आहे, सांगितलं झाका डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले आणि भगवंताच्या शक्तीनं सगळे वर काढले. पण त्याच्यामध्ये एक पेंद्या नावाचा जो दोस्त होता देवाचा तो म्हणला हा झाका डोळे घेऊन आला, परत म्हणतो झाका डोळे घेऊन चालला, नेमकं करतोय काय, म्हणून त्याला थोडासा डोळा असा तिरपा होऊन उघडण्याचा प्रयत्न केला. ऐका बरं का, असा डोळा उघडला, डोळा तिरका केला आणि महाराज डोळा त्यानं तिरका केल्यामुळं मधीच गुंतला, तो बाहेर नाही आला, मधीच गुंतला. जेच गवळणी आल्या म्हणता अशा त्याच्या मेचक्याच हाणल्या, नुसत्या पोटल्या हाणल्या, मार मार मारायला सुरुवात केली आणि आरडायला लागला, देवा अरे मला सोडव, वाचव. भगवंत म्हणाले तू डोळा उघडा केलता का, डोळा वाकडा केलता, परत कुठं डोळा वाकडा केला तर असा मार खावा लागतो. लक्षात राहू द्या सर्वांनी, डोळा वाकडा तिकडा अजिबात करायचा नाही, केला तर नक्की मार खावा लागेल. मग सांगितलं देवा परत उजून करशील का असा डोळा वाकडा, नाही म्हणले देवा तुझ्या पुढे जाणार नाही, झाक म्हणले डोळे आली. मग देवाने बाहेर काढलं. अशा अनेक लीला केल्या, अनेक लीला केल्या. कधी कधी तो जायचा गवळणीच्या घरचं दही दूध खाऊन यायचा, पण त्या गवळणी वैतगून जायच्या. काय प्रकारे हा भली मोठी टोळी तयार केली म्हणे याने, एक सेपरेट टोळी तयार केली, गाव टोळी तयार केली आणि येतो दही दूध खाऊन जातो, आमचं घेऊन जातो, नासधूस